तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेत आहात का? किंवा यंदा नवीन पीक विमा भरणार आहात का? मग हा नवीन नियम नक्की आहे का? शासनाने नुकत्याच जारी केलेल्या नवीन जी आर मध्ये बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने पीक विमा घेणाऱ्या लाभार्थ्यावर मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जर एखादा लाभार्थी बोगस कागदपत्रे किंवा चुकीची माहिती देऊन पीक विमा घेतल्याचे आढळले तर त्याला केवळ पीक विमा योजनेतूनच नाही तर कृषी विभागाच्या डीबीटीद्वारे मिळणाऱ्या योजनांमधूनही तब्बल 5 वर्षासाठी अपात्र ठरवले जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली शेष यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नवीन जी आर मधील या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल, ज्यामध्ये बोगस लाभार्थी म्हणजे नेमके कोण, कोणत्या परिस्थितीत 5 वर्षाची बंदी लागू शकते, कोणत्या योजनांचा लाभ बंद होणार आणि प्रामाणिक शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करता राज्यात राबविण्याबाबतचा दिनांक 3 जुलै 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय नियम घालण्यात आले आहेत ते बघूयात. मित्रांनो, या जी आर मध्ये शासनाने बोगस पीक विमा घेणाऱ्यावर अतिशय कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या सातबाऱ्याचा वापर करून बनावट सातबारा किंवा खोटी पीकपेरा नोंद दाखवून खोटा भाडे करार किंवा चुकीची माहिती देऊन पीक विमा घेतल्याचे आढळले तर त्याच्यावर थेट कायदेशीर आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. यासोबतच ज्या व्यक्तीने फसवणुकीच्या उद्देशाने पीक विमा घेतल्याचे सिद्ध होईल त्या लाभार्थ्याला पुढील 5 वर्षासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसह कृषी विभागाच्या डीबीटीद्वारे मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही. विशेष म्हणजे अशा बोगस नोंदणीला आळा घालण्यासाठी आता विमा कंपन्यांना ड्रोन, उपग्रह प्रतिमा आणि रिमोट सेन्सिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्ष पीक आणि क्षेत्राची पडताळणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, पीक विमा योजनेचा लाभ घेताना कोणतीही चूक किंवा खोटी माहिती देऊ नका, कारण आता शासनाने बोगस लाभार्थ्यावर थेट फौजदारी कारवाईसह 5 वर्ष विविध कृषी योजनांपासून वंचित ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. फक्त पात्र असाल तरच योग्य कागदपत्रासह पीक विम्यासाठी अर्ज करा. इतर शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोहोचवा. धन्यवाद.